विधान परिषद निवडणुकीतील नाशिक आणि नागपूरमधील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत वाद. आघाडीची आजची बैठक रद्द. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचं मोठं पाऊल. सोशल मीडियावरून काँग्रेस पक्षाचा उल्लेख हटवला. काँग्रेस हे बुडतं जहाज. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची टीका. तर सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास भाजप संसदीय समिती निर्णय घेईल. बावनकुळे यांचं स्पष्टीकरण. औरंगाबादचे एसीपी विशाल ढुमे यांच्यावर निलंबनाची कारवाई. मद्यधुंद अवस्थेत घरात घुसून विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा ढुमे यांच्यावर आरोप. पंतप्रधान मोदी उद्या मुंबईकरांना 2 मेट्रो प्रकल्पांसह विविध विकास कामांचं गिफ्ट देणार. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून बीकेसीतल्या सभास्थळाची पाहणी. तब्बल 1813 कोटी खर्चून सीएसएमटी स्थानकाचा होणार कायापालट. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुनर्विकास प्रकल्पाची होणार पायाभरणी. दाओसमध्ये राज्यासाठी 1,37,000 कोटींचे करार. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी महाराष्ट्रावर विश्वास दाखवला. मुख्यमंत्री शिंदे यांचं वक्तव्य. कसबा पेठ पिंपरी चिंचवड विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर. 27 फेब्रुवारीला मतदान, 2 मार्चला मतमोजणी. लाकडी निंबोडी योजनेवरून दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये श्रेयवादाची लढाई. योजनेत माझं श्रेय नसेल तर मारुतीराया माझं वाटोळं करेल, भरणेंचा मिश्कील टोला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा. परळीच्या कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट रद्द. पुढच्या सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश. नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिकवर गुन्हा दाखल. व्हिसा अर्जासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप. पत्नी ॲम्लिनसह फराजवर गुन्हा.